जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण आलो आहोत भद्रकाली या शक्तिपीठावरती. हे भद्रकाली शक्तिपीठ म्हणजे नाशिकची ग्रामदेवता आहे. ज्या वेळेला भगवान शिवशंकरांचा अपमान झाला होता दक्ष प्रजापतीकडून, त्यावेळेला सतीने होमामध्ये उडी मारली होती आणि भगवान शिव तिचं प्रेत खांद्यावरती घेऊन भ्रमण करत होते. त्यावेळी विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे खंडन केले. त्यावेळेला देवीची जी हनुवटी आहे ती या ठिकाणी पडली होती आणि ह्या ठिकाणी शक्तिपीठाची स्थापना झालेली. या शक्तिपीठाचे भैरव आहेत विकृताक्ष भैरव महाराज आणि देवी आहे भद्रकाली. तर तुम्ही भद्रकालीचं दर्शन या माध्यमातून करू शकता. तिकडे देवीच्या सेविका सप्तशृंगी दिसते. अत्यंत सुंदर मंदिर आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी येऊन दर्शन अवश्य घ्या. मित्रांनो, हे पहा, इथं ह्या देवीचं विश्वस्त मंडळ काय सांगतं. भद्रकाली ही देवता नाशिकची ग्रामदेवता असून प्रथेप्रमाणे ग्रामदेवतेपुढे ग्रामस्थ आखडून सप्तशतीची पाठवणे परंपरा आहे. जर परंपरेची जोपासना करण्यासाठी व ग्रामदेवतेपुढे वर्षभर सप्तशती पाठाचे वाचन होणे करता नाशिक शहर ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की त्यांनी योगदान द्यावं म्हणून. आणि काही महाराष्ट्रात अशी पण शक्ती स्थान आहेत. आता माझा व्हिडिओ पाठीमागा होता बघा चॅनलवरती. त्या ठिकाणी मंदिरापुढे सप्तशतीची पाठ केल्यानंतर पुजाऱ्यांना त्रास होतोय, काही पुजाऱ्यांना त्रास होतोय. आणि या ठिकाणी बघा, ही जमीन आसमानाचं अंतर आपल्याला महाराष्ट्रातच वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. काही ठिकाणचे पुजारी सप्तशती पाठाला विरोध करतात, जपाला विरोध करतात आणि काही ठिकाणी त्याला प्राधान्य दिलं जातं. या ठिकाणची स्वच्छता तुम्ही बघा, किती छानपैकी स्वच्छता आणि किती सुव्यवस्था आहे इथं. अगदी एकदम प्रसन्न वातावरण आहे. हवन कुंड आहे समोर, हवन करण्यासाठी भक्तांना एकदम पवित्र असं ठिकाण आहे. मित्रांनो, दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.